अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं, पण त्यानंतर सुरू झालेलं राजकारण काही संपत नाहीये. खासदार बजरंग सोनावणे यांनी एक थेट प्रश्न उपस्थित केलाय. ते म्हणतात, अजित पवार यांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासावं लागेल. अजित पवार यांचं 28 जानेवारीला बारामती इथल्या गोजुबावी जवळच्या परिसरामध्ये विमान कोसळण्यानं निधन झालं. त्यांच्या निधनापासूनच या संपूर्ण घटनाक्रमावर शंका उपस्थित केली जाते. खास करून शरद पवारांचे समर्थक याबाबत सुरुवातीला आग्रही होते, मात्र आताच्या टप्प्यात काही अंशी अजित पवारांचे समर्थक सुद्धा हा प्रश्न उपस्थित करतायत. दरम्यान बजरंग सोनावणे यांनी खासदार म्हणून उपस्थित केलेला मुद्दा गंभीर आहे. अजित पवारांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का, इतकी थेट शंका त्यांनी उपस्थित केली आहे. छगन भुजबळ यांनी ती खोडून काढली आहे. नीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर. त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. म्हणजे मग ही घटना काय असू शकते, तिच्यात संशय नाही का? त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? काय मला सांगायचं, काय हे लोक सगळे निवडून आले लोक आहेत, त्यांच्याकडे काय पुरावे आहे? रोज नवीन नवीन कोणतरी काहीतरी बोलतो आणि मीडियामध्ये मग ते सगळं सुरू राहतं. मला असं वाटतं की याच्यावर काहीच न बोललेलं बरं.